Namaskar, Honorable Chief Minister Shinde ji, Honorable Deputy Chief Ministers Fadnavis ji, Pawar ji, Honorable Minister Samant ji, Dr. Kakodkar ji, Mr. Chorankar, ladies and gentlemen, it is indeed a special afternoon to be here. These are exciting times ahead, and as we all know, India is building industries today which are going to positively impact the world tomorrow. And for me to not miss out on this exciting journey, I had to be part of RRP Electronics. That's how the journey has begun. आत्ताच
आय गोट मिक्स इंग्लिश आणि मराठी. आत्ताच वरती जाऊन लॅबमध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या आणि डॉक्टर चोडणकर, मिस्टर चोडणकर आणि डॉक्टर काकोडकरांनी बरेचसे बाउन्सेस टाकले आम्हाला. बट वी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सर्व मान्यवर, RRP चे सर्व सभासद जे राज चोडणकरांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्कृष्ट असं केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिलं असं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे, ती सर्व टीम आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम राज आणि तुमच्या संबंध टीमचं खूप खूप अभिनंदन. राजची आणि माझी ओळख किती वर्ष झाली? 40-30. आणि BRC मध्ये जेव्हा नवीन नवीन संशोधन करायला लागतो तेव्हा उद्योगाची मदत लागतेच. पण आपल्या इथले उद्योग, परदेशातले उद्योग जितकी रिस्क घेतात, जितकी काहीतरी नवीन नवीन करण्याच्या बाबतीत कुठेतरी कमी पडतो असं मला जाणवत होतं. पण केवळ राज त्याला अपवाद होता. त्यांनी, आता मी सांगत बसणार नाही, पण अशा अनेक गोष्टी आपल्या ॲटॉमिक एनर्जी प्रोग्रामसाठी केलेल्या आहेत की ज्या आजच्या घडकेला सुद्धा इतर उद्योग करण्याला धजावणार नाही. बरोबर ना? आणि त्याने ते 20 वर्ष 25 वर्ष पूर्वी केलेलं आहे. तेव्हाची राजची माझी ओळख आहे. आणि म्हणूनच आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळेला नवीन नवीन उपक्रम म्हणजे सचिनजींनी केला. पुढं देवेंद्रजी त्याच्यामध्ये स्पष्ट बोलतील, आमचे मुख्यमंत्री सांगतील. परंतु या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाचं उद्घाटन करताना आपल्याला सगळ्यांनाच आनंद, उत्साह हा आणखीन वाढलेला आहे. महाराष्ट्रावर हा श्री गणरायाचाच आशीर्वाद आहे असं मी तरी मानतो. मला खात्री आहे की सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला अतिशय गती मिळणार आहे. मला तो दिवस आठवतो. आम्ही सगळेजण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो. अनेक जण भेटत असतात, ग्रामीण भागातले भेटत असतात, शहरी भागातले भेटत असतात. असंच एकदा माझ्याकडे घरी राजेंद्र चोडणकरजी आले. आणि माझी पद्धत आहे की कुणी आलं, त्यांचं काम त्यांनी सांगितलं तर ताबडतोब त्या विभागाच्या मंत्र्यांना किंवा त्या विभागाच्या सचिव महोदयांना फोन करायचा. आणि मी आमच्या हर्षदीप कांबळेंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं राजेंद्रजींचं काम आहे, आपण इंडस्ट्री विभागाने त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणले दादा काळजी करू नका, मला भेटायला सांगा. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी उद्योगमंत्री उदय सामंतजी, भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, डॉक्टर अनिल काकोडकरजी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या ठिकाणी एकत्र जमलो ते राजेंद्र चोडणकरजी, उपस्थित सर्व मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आपण सर्वजण ओसॅट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथं जमलोय. या निमित्तानं मी सुरुवातीलाच राज्याच्या उद्योग विभागाचं आणि RRP इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचं राज्यातल्या तमाम जनतेचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना पुढील वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देखील देतो. कालच आपण बुद्धीची देवता आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाच्या भक्तिपूर्वक निरोप दिला. खरं तर आमची पुण्याची मिरवणूक आज दुपारी 3ला संपली विसर्जनाची, परंतु काल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, सन्मान्य उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी,
भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकरजी, RRP इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन आणि मॅन ऑफ द डे राजेंद्र चोडणकरजी, श्री हर्षदीप कांबळेजी, प्रशांत देशमुखजी, कृष्णप्रकाशजी, श्री SK सैनीजी, अशोक सिंगारेजी, कैलास शिंदेजी, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, चोडणकर परिवाराचे सर्व सदस्य आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय. लेट द वर्ल्ड नो that while other states are announcing investments in semiconductor, Maharashtra is the first state to have a full-fledged facility in semiconductor manufacturing ecosystem. Rajendra ji, we are proud of you. मला या गोष्टीचाही आनंद आहे की एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा ही इकोसिस्टीम उभी केली आणि त्याला थोडी जोड देतो की याची क्लीन रूम तयार कर. नमस्कार. आजच्या RRP इलेक्ट्रॉनिक्स ओसार या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी, आमचे भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकरजी, मंत्री आमचे उदय सामंत आणि RRP ग्रुपचे राजेंद्र चोडणकरजी, हर्षदीप कांबळे, SK सैनी, प्रशांत देशमुख, अशोक शिंगारे, कैलास शिंदे, सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व उद्योजक, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या या राजेंद्रजींच्या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाला शुभेच्छा देतो. एक मराठी माणूस एक युनिक, ॲडव्हान्स आणि एक डिफरंट अशा प्रकारच्या सेमी कंडक्टरच्या मध्ये एक क्रांती घडवण्याचं काम राजेंद्र तोडणकर आणि त्यांच्या टीमने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि सरकार म्हणून आपण तुमच्या पाठीशी आहोत आणि सरकारमधले आम्ही तिघही तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे आणि तुमच्यासोबत काकोडकर जे आहेत,